नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. मात्र त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. अजित पवार यांचे गुलाबी जॅकेट घालून पार्थ पवार यांनी घेतली खासदारकीची शपथ. तुळजापुरात जेवणातून 31 जणांना विषबाधा, अन्न नमुन्यांची तपासणी सुरू. जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू. आणि खेडमध्ये उघडकीस आली ट्रिपल मर्डर मालिका. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली आहे. अजित पवार ज्या पद्धतीनं गुलाबी जॅकेट परिधान करायचे त्याच पद्धतीचं जॅकेट घालून पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री आणि आई सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित होते. Parth Ajit Pawar, having been elected a member of the Council of States, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथे मंगळवारी एका घरगुती कार्यक्रमात दिलेल्या जेवणातून 31 जणांना विषबाधा झाली आहे. उलट्या जुलाब व तापाचा त्रास सुरू झाल्यानं बाधितांना तातडीनं तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान जेवणातील अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी पंचायत समिती तुळजापूरचे नूतन सभापती विक्रमसिंह देशमुख तसेच सदस्य किसन देडे यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली आहे आणि त्यांना धीर दिलाय. सध्या बाधितांची प्रकृती स्थिर आहे. अमरावती शहरातील बसस्टँड रोड परिसरात उस्मानिया मशिदीजवळ महावितरणाच्या डीपीला अचानक आग लागली आहे. सुरुवातीला लहान असलेली आग काही क्षणांतच भडकली आहे. डीपी जवळ उभी असलेली एक 4 चाकी गाडी आगीत मोठ्या प्रमाणात जळाली आहे. घटनेनंतर नागरिकांची गर्दी झाल्यानं वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मात्र डीपी जळाल्यानं वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता. जालना जिल्ह्यात आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अप्पर जिल्हा दंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश जारी केले. 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले जयंती, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 19 एप्रिलला अक्षय तृतीया सणांच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील अकोले येथे दीपक गायकवाड यांच्या घरी मध्यरात्री 1च्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. इको गाडीतून आलेल्या 4 ते 5 चोरट्यांनी घरातील कपाट तोडून चोरी केली आहे. दरम्यान या घटनेत सुमारे 6 तोळे सोने आणि 25,000 रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. विशेष म्हणजे चोरीसाठी वापरण्यात आलेली इको गाडी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पुढील तपास अजूनही सुरूच आहे. खेड तालुक्यातील जैदवाडी येथे सापडलेल्या मृतदेहाच्या तपासातून 3 खुनांची धक्कादायक मालिका उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सराईत गुन्हेगारांसह 3घांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तब्बल 145 किलोमीटरचा मागोवा घेत पोलिसांनी ही गुंतागुंतीची केस उघड केली आहे. स्टोरी अशी आहे की तो त्याचे कोणतरी एका नातेवाईक लेडी होती ते त्यांनी सोबत इथे आणला होता खेडमध्ये, जिथे तो राहत होता. आणि त्यांचे मुलाला वोटर त्यांनी ठाणे जिल्ह्यात किडनॅप करून त्याचा मर्डर केला होता. आणि नंतर याच्या बरोबर तो राहत होता त्या लेडीचा सुद्धा त्यांनी मर्डर केला. कारण काय सर? ते त्याचे बरोबर वैयक्तिक कारण होते आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक कारणामुळे त्यांचा आपसात वाद होता. जागतिक पातळीवर ओळख असलेल्या कोल्हापुरी गुळावर आता भेसळीचं सावट आलंय. गुजरातमध्ये पाठवण्यात आलेल्या गुळामध्ये भेसळ आढळून आल्यानं अन्न आणि औषध विभागानं कारवाई केल्याचं समजतंय. तर या पार्श्वभूमीवर गुजरातमधील व्यापाऱ्यांनी कोल्हापूर आणि सांगली येथील गुळ स्वीकारण्यास नकार देण्याची भूमिका घेतली आहे. या घटनांमुळे कोल्हापुरी गुळाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जाते. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर या बाजार आवारावरती नियमित गुळाची आवक सुरू आहे. या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये ज्या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला जो माल आहे त्या मालामध्ये सिंथेटिक गूळ किंवा इतर केमिकल वापरल्या संबंधी एका व्यापाऱ्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत.
त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने या बाजार समिती आवारामधील दी कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशन यांनी परवाच एक पत्र दिलेलं आहे की जो कोल्हापुरी गूळ आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर मिश्रित गूळ तयार करून आणू नये आणि त्या संदर्भात शेतकऱ्यांना आवाहन करावं अशा पद्धतीनं त्यांचं एक पत्र आलं. त्या पत्राच्या अनुषंगाने जे शेतकरी गूळ उत्पादक आहेत त्यांना आम्ही या बाजार समितीच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे ते शेतकऱ्यांनीही ते मान्य केलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा कलर मिश्रित गूळ बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी समन्वय झालेला आहे. सोमवारपासून गूळ सौदे बंद होणार आहेत अशी व्यापाऱ्यांच्याकडून चर्चा सुरू आहे. या संदर्भात बाजार समिती उद्याच्या सभापती निवडी झाल्यानंतर तोडगा काढण्याची एक बैठक सर्व घटकांच्या बरोबर आयोजित करणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. गेल्या महिन्याभरापासून हत्तीच्या कळपानं सुमारे 50 हेक्टरवरील मका, धान आणि भाजीपाला पिकांची नासधूस केली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरतीये. या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून वन विभागाला पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्यात. त्यामध्ये मक्याची, मिरचीची नुकसान भरपूर केलं आहे. झाडाझुडाची, फणसाची, नारळाची भरपूर मक्याची जास्त प्रमाणे नुकसान केले आहे. 1 महिना झाला. कालही परवा दिवशी पण आले होते. किती दिवस झाले हत्ती या ठिकाणी येऊन गेलेत? 1 महिना झाला सर या ठिकाणी येऊन गेले. वन विभाग काय कारवाई करताय आता? रोजही येतात सर, मदत करतात, पण कास्तकाराची जाऊ नका म्हणून, म्हणजे मानहानी झाली नाही पाहिजे त्यासाठी नाही का, त्यासाठी कास्तकाराला अंदर म्हणजे वावरामध्ये जाऊ नाही देत. हे शेतकऱ्यांचा फारच असं नुकसान आहे. त्यांची लागत सुद्धा निघत नाही आहे आणि वरूनच या हत्यामुळे आज मका तुम्ही बघतच असाल, मका पूर्ण झोपलेला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाही पाहिजेत म्हणून मी या भाजप सरकारला, आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करू इच्छितो की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या आणि त्यांची जे झालेले नुकसान आहे ते त्वरित तुम्ही भरपाई करून द्या. भरपाई साहेब तुम्ही केलं नाही तर आम्ही आंदोलनाला उतरू आणि शेतकऱ्यामध्ये झालेल्या अन्यायाला आम्ही न्याय मिळवून देऊ. या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.